सुस्वागतम. रंगदेवतेस विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करून महालक्ष्मी अंबाबाई समोर नतमस्तक होऊन सुरू करूयात आजचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे हिट्स ऑफ आनंद बक्षी. आनंद बक्षी एक जादुई गीतकार. मास्टर चौक स्टुडिओ आपला हा 15वा कार्यक्रम आपल्या समोर सादर करीत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ देत. म्हणजे बरीच लोक आपल्या कोल्हापुरातले बरेचसे काही ग्रुप आहेत, हे प्रत्येक वेळेला काहीतरी मंच आहे. गीत म्हटलं की आपल्या मनाप्रमाणे ज्या गायकाला कुठलंही गीत म्हणायचं आहे त्याप्रमाणे त्याला म्हणता येतं. पण इथं खरोखर आम्ही आमच्या गायकाला चॉईस देत नाही, कारण एखादी थीम घेऊन ती थीम पूर्ण प्रेक्षकापर्यंत देणं हे आमचं मास्टर चौकचं पहिलं काम असतं. आणि प्रत्येक गायकाला कमीत कमी 3 ते 4 गीतं यावी, त्याशिवाय त्याची गायकी सिद्ध होत नाही, हे आमचा पहिला उद्देश असतो. त्यामुळं एक गाणं म्हटलं आणि तो बाहेर गेला आणि त्या कार्यक्रमात मी होतो ही सांगायची वेळ कुठल्याच गायकावर येत नाही, कारण प्रत्येक गायक आपली गायकी सिद्ध करत असतो. आनंद बक्षी बॉलिवूडमधलं खूप मोठं नाव. फाळणी पूर्वी त्यांचा जन्म पाकिस्तान म्हणजे रावळपिंडी येथे झाला त्यांचा जन्म. फाळणीनंतर मात्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने भारतात येणं पसंत केलं. भारतात आल्यानंतर त्यांनी वय त्यांचं नव्हतं, त्यामुळं त्यांनी मोटर मेकॅनिकल किंवा टेलिफोन ऑपरेटर असे छोटे मोठे जॉब केले. पण ज्यावेळेला त्यांचं वय पूर्ण झालं, ज्यावेळेला त्यांनी 17-18 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला त्यांनी इंडियन नेव्हीमध्ये प्रवेश केला. पण इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा मंडळी त्यांचं मन लागलं नाही, कारण त्यांच्यातला जो कवी होता किंवा त्यांच्यातला जो गीतकार होता तो त्यांना गप्प बसू देत नव्हता. आणि म्हणून त्यांनी 6 वर्ष इंडियन नेव्हीमध्ये नोकरी केल्यानंतर सुद्धा इंडियन नेव्ही म्हणजे बऱ्याचदा असं समजलं जायचं की नेव्हीमधला जॉब चांगला आहे, तर त्यांनी त्यावेळेला त्या जॉबला ठोकर मारली आणि त्यांनी स्वतःला या बॉलिवूडमध्ये झोकून दिलं. एक 4 ते 5 वर्ष त्यांनी स्ट्रगल केला, पण स्ट्रगल केला असं आपण म्हणूच शकत नाही, कारण आनंद बक्षी यांची मूळची जी फॅमिलीची जी आर्थिक परिस्थिती होती ती खूप चांगली होती. त्यांनी स्ट्रगल केला, फक्त कसं आपली गायकी सिद्ध होण्यासाठी. काही निर्मात्यांच्याकडं, काही दिग्दर्शकांच्याकडं जाऊन आपली गायकी दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी स्ट्रगल केला. पण त्यांना आपण नक्कीच स्ट्रगलसुद्धा म्हणू शकत नाही, हा खूप नशीबवान गीतकार होता. पण तरीसुद्धा 4 ते 5 वर्ष त्यांना हा स्ट्रगल, या टाईपचा स्ट्रगल करावाच लागला. शेवटी आपल्याला अभिमान वाटेल अशी घटना मंडळी, भगवान दादा यांनी त्यांच्या भला माणूस, भगवान दादा म्हणजे आपला मराठी निर्माता, त्यांना साईन केलं. पण इथं मात्र त्यांचं दुर्दैव आढळलं. आनंद बक्षी यांनी या चित्रपटाला गीते लिहून दिली, पण हा चित्रपट चाललाच नाही. त्यासाठी त्यांना त्यांच्या यश मिळण्याची ह्या संधीचं त्यांना सोनं मात्र करता आलं नाही. तरीही आनंद बक्षी यांच्या लेखी मात्र या चित्रपटाचं महत्त्व कुठल्याही एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा सुद्धा जास्त आहे. त्यांना कधी जरी विचारलं तर ते भला माणूसच नाव घेतात, कारण हा त्यांच्या आयुष्यातला पहिला चित्रपट होता. आनंद प्रकाशचे या चित्रपटानं त्यांचं नामकरण आनंद बक्षी असं केलं गेलं. जवळजवळ 350 चित्रपटामध्ये 4000 गीतं त्यांनी लिहिली होती. निर्माता दिग्दर्शक यांनी दिलेल्या एका शब्दावर, कुठलाही शब्द असू दे, मग तो जुदाई असू दे, नाहीतर प्रेम असू दे, नाहीतर गुलाब असू दे, नाहीतर चंद्र असू दे, नाहीतर तारे असू देत, ह्यातल्या कुठल्याही एकावर संपूर्ण गीत लिहिण्याची फक्त ताकद आनंद बक्षी यांची होती. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी जवळजवळ आपल्या आनंद बक्षी यांच्याकडून जवळजवळ 1600 गीतं लिहून घेतली. मंडळी जवळजवळ 40-41 वेळेला फिल्मफेअर अवॉर्डला नामांकन मिळाल्यानंतर सुद्धा फक्त 4 वेळेला त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. पण त्यांना खरं अवॉर्ड जे होतं ते रसिकांच्या गळ्यातला बनलेले ताईत, कारण त्यांची जी गीत लिहिण्याची एक शैली होती ती खरोखर इतरांपेक्षा वेगळी होती. आनंद बक्षी एक जादुई गीतकार, त्यांना तेवढ्यासाठी म्हटलं जातं. हे मी म्हणत नाही, हे इंडस्ट्रीनं त्यांना दिलेलं नाव आहे. आनंद बक्षी एक जादुई गीतकार. आपल्या स्वतःच्या कौशल्यावर चित्रपटसृष्टीमध्ये एका अत्युच्च शिखरावर पोचणाऱ्या ह्या गीतकाराला आपला सगळ्यांचा, आपल्या मास्टर स्ट्रोक स्टुडिओचा सलाम. चला मंडळी सुरू करूयात आजचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचं पहिलं गीत आहे, चला तर सुरू करूया.